नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या नव्या ब्लॉगमध्ये. आता आपण जाणार आहोत शिवनेरीला. आपण कॅम्पिंग, सोलो ट्रॅव्हलिंग, हिच हायकिंग करणार आहोत. चला तर मग. जुन्नर गावातून आता छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि तेथून शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी जोरात आहे. आता आपल्याला कोणी लिफ्ट देते का बघूया. त्या दादाने आपल्याला लिफ्ट दिली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला हा इतिहास आणि शौर्याचा साक्षीदार आहे. शिवनेरी किल्ला हा पहिला दरवाजा लागलाय, महादरवाजा म्हणून. किल्ल्यात प्रवेश करताच इतिहास जिवंत झाल्यासारखा भासतो. भक्कम दरवाजे किल्ल्याच्या अभेद्य संरक्षणाची साक्ष देतात. किल्ल्यावरून जुन्नर परिसराचे सुरेख दृश्य दिसते. किल्ल्यावर जवळपास 7 दरवाजे आहेत. चालून चालून थकलो होतो. पाठीवर बॅगचं ओझं पण होतं. जरा विसावा घ्यावा म्हणून थांबलो. किल्ल्यावर बऱ्याच ठिकाणी बसण्याची उत्तम व्यवस्था केली आहे. किल्ल्यावर हिरवीगार झाडी खूप आहे, त्यामुळे उन्हाचा काय जास्त लय त्रास होत. एकदम मस्त गार वारे येते. येताना सोबत सुकी भेळ आणली होती. तिचा आस्वाद घेत निवांत बसलो. धान्य कोठार. आता आपण धान्य कोठारमध्ये, हे खूप मोठा आहे.
गडाची देखभाल एकदम व्यवस्थित ठेवलेली आहे. स्वच्छता तर एक नंबर. अशी झाडं वगैरे व्यवस्थित, रेलिंग वगैरे मस्त केलंय. शिवछत्रपतींचं जन्मस्थान. याच ठिकाणी छत्रपती शिवाजीरायांचा जन्म झाला होता. किल्ल्याच्या भव्यतेचा अनुभव घेत असताना त्या महान युगाचा साक्षीदार होण्याची संधी लाभते. बदामी टाके. गडावर पाण्याची अशी भरपूर टाके आहेत. मन इतिहासात गेलं होतं. कसं असेल त्यावेळी. याच ठिकाणी छत्रपती शिवरायांचं बालपण गेलं. सहा वाजता गड बंद होतोय म्हणून मी लगबगीनं खाली निघालो. आता दिवस मावळतीला चालला होता. गडावर सूर्यास्त पाहणं म्हणजे एक सुखद अनुभव. आकाशात लाल रंगांची उधळण झाली होती. दिवस मावळतीला गेलाय. आता गडावरची गर्दी पण कमी झालेली आहे. 6 वाजता गड बंद होतो. लवकर जावं लागेल काय. शिवाई देवीचं दर्शन घेऊन मी गड जलद उतरायला सुरुवात केली. त्या सुळक्यावर उभे राहून सह्याद्रीच्या विस्तीर्ण रांगाचे सौंदर्य डोळ्यात साठवता येते. त्याशी असलेल्या
दत्त मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं. आता रात्री मुक्कामाची व्यवस्था कुठे होते का ते पाहत होतो. दत्त मंदिराच्या समोरच असणाऱ्या हॉटेल शेजारी मला राहण्याची परवानगी मिळाली. गडाच्या पायथ्याशी टेंटमध्ये राहण्याची इच्छा खूप दिवसापासून होती. मी टेंट लावला, फ्रेश झालो. घरून येताना जेवण केलं. दिवसभर चालून कंटाळा आला होता म्हणून मी लवकर झोपी गेलो. शिवनेरीच्या पायथ्याशी हे आपले आहे कॅम्पिंग साईट. वरतीकडे आहे शिवनेरी. आपला आजचा हा मुक्काम शिवनेरीच्या पायथ्याशी आहे. इथे कॅम्प टाकलेले आहे, टेंट लावला आहे. एकदम व्यवस्थित मस्त छानशी जागा आहे. सकाळी 6:30 वाजता उठलो. थंडी खूप होती. फ्रेश झालो, टेंट पॅक केला आणि निघालो पुढच्या प्रवासाला. शुभ सकाळ मित्रांनो. आजचा आपला दिवस दुसरा आणि आता आपण जाणार आहोत लेण्याद्री गणपतीला. मी आता सध्या आहे शिवनेरीच्या पायथ्याशी.